स्वागत आहे भावना तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. दुपारचे वाजले होते 1:45. रविवार असल्यामुळं भावांनो नाश्ता बिष्टा न करता डायरेक्ट जेवायलाच बसलो. जेवायला झणझणीत मसूरची भाजी, रायता आणि कुरकुरीत पापड होता. मग दणकून जेवण केलं. जेवण झालं म्हणलं जरा मोबाईल बघावा. मोबाईल बघून वैतागलो. मोबाईल बघून वैताग आला म्हणलं गॅलरीमध्ये जाऊन बाहेरचं वातावरण बघावं. आणि गॅलरीत आल्यावर बघितलं तर सगळे चड्डी बनेलच वाळू घातले होते. म्हणलं काही उपयोग नाही, चला महागारी. मग घरच्यांनी चहा बनवला होता. मग चहासोबत खारी होती म्हणल्यावर सुट्टीच दिली नाही. चहा पिऊन झाला. मग आई म्हणली चहा प्यायलाच आता ते बेड आवर तेवढं. मग म्हणलं घरची पण कामे जरा करायलाच पाहिजे. बेड उघडून बघितलं तर फुल कचरा झाला होता. मग लागलो कामाला. एक एक करून सगळं बाहेर काढत गेलो. गोदड्या वाकळा बिकळा सगळं एकातच कोंबलं होतं. बघा भावानं एवढा पसारा आतमध्ये कोंबला होता. तरी पण अजून थोडा राहिलाच होता. मग म्हणलं आत घुसावंच लागतंय. मग पटकन आतमध्ये शिरलो. मग म्हणलं उरलेलं सामान काढूनच टाकावं. पटपट काढून टाकलं मग सगळं. मग सामान बाहेर काढून सगळं मोकळं केलं. पण बाहेर नुसताच पसाऱ्याचा ढीग लागला होता. बेडच्या आतमध्ये फुल फपुटा बसला होता. मग मी पण फडकं घेतलं आणि सगळं साफ करून टाकलं. घासून पुसून सगळं कोपऱ्याने चकाचक करून टाकलं. बाहेर पडलेल्या पसाऱ्यामध्ये एक भारीतलं कसलं तरी काचेचं भांडं होतं. आणि असली काचेची भांडी भावना आपल्या मिडल क्लास फॅमिलीच्या घरात त्याचा वापर न करता कुठंतरी कोपऱ्यात जपून ठेवलेले असतात. मग शेवटी आई पण म्हणली जिथनं काढलं तिथं ठेव परत. मग सगळं साफसूफ केलेलं व्यवस्थित लावून घेतलं. मग तेवढ्यात रोहित भाऊचा कॉल आला. मग रोहित भाऊ म्हणला अण्णाचा कापायचा लवकर या. तर अण्णाचा बड्डे होता आज, म्हणून मला बड्डेला बोलवलं होतं. मग अण्णाला हॅपी बर्थडे म्हणलं आणि त्याचा कापला केक. तर भावांनो आजचा मिनी व्लॉग या ठिकाणी संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काय करायचं ते करा. भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.